एफडी आणि एसआयपी माहिती आहे ना, तरी पण हा व्हिडिओ बघ, कारण की ना नवीन काहीतरी गोष्ट शिकायला भेटणार आहे तुला या व्हिडिओमधून. एफडी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे आपण बँकेकडे काहीतरी पैसे ठेवतोय आणि काही टेन्युअरसाठी पैसे ठेवतोय. म्हणजे ₹3,00,000 जर आपण ठेवले आणि 6.5% जर इंटरेस्ट रेट आपण एक धरला अव्हरेज, आणि जर 20 वर्षासाठी आपण जर पैसे ठेवले, तर जवळपास ₹10,57,000 आपल्याला भेटणार आहेत. 10,57,000 मधलं 7,57,000 प्रॉफिट होणार आहे, जर तुम्हाला टॅक्स बसत नसेल तर. तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये 0% टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल, तर एवढं प्रॉफिट होणार आहे. आता तुम्ही तुमच्या इन्कमनुसार तुमचा टॅक्स स्लॅब ठरवा आणि किती लागतोय तर ते चेक करा. एफडीमध्ये काय आहे, की एफडीचा जो रिटर्न आहे, तर तो प्रत्येक वर्षाचा रिटर्न तुम्हाला इन्कममध्ये ॲड करायचा आहे आणि इन्कममध्ये ॲड केल्यानंतर जी टोटल अमाउंट होते, तर त्या टोटल अमाउंटला टॅक्स स्लॅबनुसार जो टॅक्स लागेल, तर तो तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. आता आपण दुसरी गोष्ट बघूयात, इक्विटी म्युच्युअल फंड. तर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पण आपण ₹3,00,000 इन्व्हेस्ट केले. एक एक्झाम्पल, ₹3,00,000 इन्व्हेस्ट केले, 12%चा रिटर्न बघितला. जर लमसम अमाउंट असेल, तर 20 वर्षा टेन्युअर आपण एक सिलेक्ट केलं. 20 वर्षासाठी 12%नी ₹3,00,000 आपण इन्व्हेस्ट केले. तर आपल्याला जी रिटर्न अमाउंट भेटणार आहे ना, ती जवळपास ₹28,90,000 आपल्याला रिटर्न भेटणार आहेत. तर त्याच्यामधलं जर ₹25,90,000 आपलं प्रॉफिट असणार आहे. आता ₹25,90,000 जर आपण रिडीम केले, म्हणजे की काढून घेतले त्या लमसम अमाउंटमधून, तर ₹25,90,000 आपलं प्रॉफिट आहे. तर त्या प्रॉफिटमधून फक्त 1,00,000ला टॅक्स लागणार नाहीये आणि बाकीची जी ₹24,90,000 अमाउंट आहे, तर तिला टॅक्स लागणार आहे. हां, तर डिफरन्स जवळपास ₹18,00,000 आपल्याला म्युच्युअल फंडने रिटर्न जास्त दिलेले आहेत. आता डिफरन्स काय आहे हा? तर एफडी म्हणजे काय आहे, की लो रिस्क आणि लो ग्रोथ आहे. आणि जे म्युच्युअल फंड आहे, तर तो हाय रिस्क आणि हाय रिटर्न हा कन्सेप्ट आहे. आता आपण ज्यावेळेस इन्व्हेस्ट करणार आहेत, तर इन्व्हेस्टमध्ये एफडीमध्ये कोणती अमाउंट केली पाहिजे आणि म्युच्युअल फंडमध्ये कोणती अमाउंट केली पाहिजे. तर याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. एफडीमध्ये आपण इमर्जन्सी फंड ठेवायचा आहे. का? तर एफडीमध्ये इमर्जन्सी फंड ठेवल्यानंतर एफडीचा जो इंटरेस्ट रेट आहे तो फिक्स असतो आणि तेवढे अमाउंट आपल्याला भेटणार म्हणजे 100% भेटणार. तर त्यामुळे इमर्जन्सी फंडला आपल्याला अमाउंट कमी नाही पडली पाहिजे. कारण की म्युच्युअल फंडमध्ये जर मार्केट वाढलं तर आपला पैसा भरपूर रिटर्न भेटतो. मार्केट जर कमी झालं तर आपल्याला भरपूर सारा लॉस होऊ शकतो. पण एफडीमध्ये तसं नाही. एफडीचा पैसा फिक्स राहतो. ज्या अमाउंटला आपल्याला इमर्जन्सी फंड म्हणून इन्व्हेस्ट करायचं, तर ते एफडीमध्ये सेफ आहे. आणि म्युच्युअल फंडमध्ये लाँग टर्म वेल्थ कमवायचे, म्हणजे 15-20 वर्षासाठी आपण इन्व्हेस्ट करू शकतो. अशी अमाउंट आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे आणि रिटर्न कमवायचे. जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.